श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। लीलांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, फुलकित व्हावी धरा, स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर जवळ असणारं हे निपाणी गाव. या ठिकाणावरून हा आश्रम मोरेवाडी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड, श्रीमान बाबासाहेब तात्याराव बिडकर यांच्या राहत्या घरी श्री चक्रपाणी भगवान अवतार दिनानिमित्त आपण एकत्रित जमलो आहोत. श्री चक्रपाणी अवतार दिन 15 तारखेला आहे आणि तो आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. तर त्यापूर्वी आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीलांचं चिंतन करत आहोत. मित्रांनो, स्वामींचं ऐकलं की माणूस मोक्षाला जातो. आज्ञा पालन केली तो परमेश्वरापर्यंत पोहोचतो. जीवाचं भलं व्हावं म्हणून स्वामी वारंवार जीवाला काही ना काहीतरी घडवत असतात, सांगत असतात, करा म्हणतात. पण जीव करत नाही, त्याला काय करणार? डोमेग्रामला धावविती पहविती झुंजविती एके परी समस्तळ असती, एके परी टेके समस्तळ करविती. म्हणजे काही नसताना सुद्धा स्वामी पळायला लावायचे, शरत लावायचे, पोहायला लावायचे. टेकाळ असलेले ते साफ करायला लावायचे. का करायला लावायचे? दास्यमोचक. स्वामींच्या आज्ञेचं पालन करणं आणि स्वामींची सेवा करणं हे दास्य आहे. मग आता स्वामी नाहीये तर मग कोण आहे ना? वचनरूप परमेश्वर हेच आहे. आणि त्या वचनाला धरून जर आपण आपलं कार्य सुरू ठेवलं तर आपण स्वामींची आज्ञाच पाळत आहोत. आपल्याला परमेश्वराचा रस्ता त्या वचनरूप परमेश्वर आपल्याला दाखवत असतो. आणि म्हणून आपण परमेश्वराने सांगितलेल्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. नाही जर जास्त झालं तर 35% तरी, जेणेकरून आपण 35% पास होतो. कमसे कम आपले नरक तरी चुकले पाहिजे, एवढं तरी देवधर्म करा. लोक काय करतात त्याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं याचा विचार करा. लोक तर काही करतात आणि जनता महाराष्ट्राची जेवढी आहे, तर या महाराष्ट्राचा आपण विचार करू शकत नाही तर जनता किती आहे? भारताचीच किती मोठी आहे तर या जगाची किती मोठी आहे. आणि एवढ्या मोठ्या लोकांचा विचार तुम्ही जर करायला लागले, हा तसा हा असा, तर आपल्याला विचार शिल्लक राहतील का? आपलं डोकं त्याच कामाला लागणार, मग आपलं डोकं खोकं होऊन जाईल. आपला विचार करा की आपल्याला काय करायचंय, परमेश्वर प्राप्त करायचा आहे. परमेश्वराने सांगितला तो धर्म तो खरा आहे. म्हणून परमेश्वराची आज्ञा पालन आपल्याला करायचे. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींजवळ असणारा एक शिष्य आहे. ही चारनेरची कथा आहे, ते सांगणार आहे मी तुम्हाला. स्वामी सांगतात की बाबा, आम्ही सांगतो ते करा, तुमच्यावाले रोग आम्ही नाहीसे करून टाकू. पण तरी सुद्धा जीव रोग बरं होण्यासाठी सुद्धा करत नाही. देवाने सांगितलेलं औषध घेत नाही, पण डॉक्टरनं सांगितलेलं औषध नियमाने घेतो. नाही, 6ला घ्यायला सांगितली ना गोळी, 6लाच घेणार.
पथ्य पाळायला सांगितलं ना, हे खायचं नाही, ते खायचं नाही, पथ्य पाळणार का? सांप्रत दृष्टपर त्याला लाभ पाहिजे. सांप्रत त्याला असं वाटतं की आपल्याला फायदा झाला पाहिजे, आपण मेलो नाही पाहिजे. सांप्रतचा विचार हा जीव करतो, पण मेल्यानंतर जे होणार आहे ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी चरित्रात सांगून ठेवलं. याच्यासाठी कधी काय करणार आहेस तू? आणि म्हणून रोग बरं होण्यासाठी सुद्धा जीव करत नाही. आणि म्हणून ही कथा देव सांगत आहेत. तीच कथा कशी आपण बघणार आहोत. मार्तंडा रोग नाशोपाय भंगे शिष्यापन. मार्तंड नावाचा एक शिष्य आहे. रोग उपाय, तुझे रोग आम्ही नाहीसे करून टाकू, पण आम्ही सांगितलेला उपाय तू कर. आपल्याला रोग असले किंवा आपल्याला रोग झाला की आपण स्थानावर जातो, विडा ठेवतो, 1.25 महिन्याचा विडा. इथं 1.25 घंटा आपण देत नाही, 1.25 महिना कसा देतो? मग का देतो? स्वार्थ आहे. देवा माझं हे नीट करून दे, तेव्हा देतो. मग कम से कम स्वार्थासाठी तरी जा, नीट होण्यासाठी तरी जा, रोग बरं होण्यासाठी तरी देव धर्म करा ना. काही लोक तेही करत नाही. म्हणून देवाने त्या ठिकाणी काही अज्ञान जनसमुदायाला गुण दाखवलेले आहेत, चमत्कार दाखवलेले आहेत की तेने करून तरी हा देव धर्म करेल. गुणी आवडी उपजे ते अज्ञानासी. गुण दिसला परमेश्वराचा, चमत्कार दिसला की काय होतं? अज्ञान जनसमुदाय तो भजायला लागतो, पुजायला लागतो. आणि म्हणून परमेश्वराने असे बरेचसे कार्य केलेले आहेत. राहेरला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या एका स्त्रीला जिवंत केलं. तो एक चमत्कार दाखवला ना. मग लोकांना आश्चर्य झालं. श्री गोविंद प्रभू महाराजांनी किती आश्चर्य दाखवले. आणि म्हणून आश्चर्य दाखवल्यानंतर जनसमुदाय भजायला लागतो, पुजायला लागतो. मग तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा एखादा आश्चर्य किंवा एखादा अनुभव आपल्या देवामुळे येतो. आणि त्यामुळं काही लोक देवाचे होऊन जातात. उपदेशी नसतील तर उपदेशी होता. आणि उपदेशी झाल्यावर, शास्त्राचा अनुभव घेतल्यावर, शास्त्राचा अभ्यास केल्यावर काही लोक शरणही जातात परमेश्वराला. असं करून येन केन प्रकारे परमेश्वर जीवाला धर्माला लावतात. आणि अशा प्रकारे परमेश्वर आपला मोक्षाला घेऊन जातात. पण काय करता, काही लोक तरीही त्यांची परी सोडत नाहीत. पण जीवन जगत असताना हा विचार करत जा की जीवनात आजपर्यंत आपल्याला काही सापडलं नाही. जे सापडलं ना ते तुमच्या कर्मात होतं, तेच सापडलं. पण तुम्हाला असं वाटतं हे आम्ही केलं. तुम्ही नाही करत, तुमच्या कर्मबंधनात आहे ते तुम्ही केलेलं आहे. म्हणून आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे, प्रारब्धा भोगेक्षयो, जे तुमच्या प्रारब्धात आहे ते तुम्हाला भेटतच, म्हणजे चकारपूर्वक. जे प्रारब्धात नाही ते तुम्हाला भेटणारच नाही. तुम्ही किती आटापिटा करा, नाही भेटणार. मग तुम्हाला काय भेटणार आहे? प्रयत्नाने परमेश्वर प्राप्त होतो, प्रयत्नाने. ध्यानात घ्या. आणि प्रारब्धामध्ये जे आहे ते तुम्हाला भेटतं. आणि म्हणून प्रयत्न करा तो परमेश्वरासाठी. प्रारब्ध आहे ते होणारच आहे, ते भेटणारच आहे. आणि म्हणून देव सांगतात की परमेश्वरासाठी आपण काय केलं पाहिजे, कसा प्राप्त केला पाहिजे. कमसे कम आपले रोग दूर होण्यासाठी तरी. मग हे रोग जे आहेत हे तर कर्मबाधित आहेत, कर्माने जोडलेले आपले रोग आहेत. ते रोग परमेश्वरला शरण गेले तर कमी होतात, पण पूर्ण नासत नाहीत. ते भोगावंच लागतात, पण कमी होतात. आणि जर तुम्ही परमेश्वरला शरण आलेच नाही तर तुमचा रोग पण बरा होणार नाही, काहीच बरं होणार नाही. जाऊ द्या, हे रोग तर कर्मवश लागलेले आहेत. देव आपल्याला त्या ठिकाणी देवाला शरण गेल्यावर ते देव नाशणारच आहेत. पण खरा रोग आपल्याला कोणता लागलेला आहे? जन्मरूप चक्रामध्ये आपण फसलो. जन्मने मरणे पुनरपी मरणम पुनरपी जननम, यामध्ये आपण फसलेला आहोत. हाच आपल्याला रोग लागलेला आहे. जन्म घ्यायचा, मरायचं, जगायचं, पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा मरायचं. हा जो रोग लागलाय ना, या रोगातून काढण्यासाठी परमेश्वर खऱ्या अर्थाने ही सृष्टीची रचना करतात.
आपल्याला ज्ञान देतात. आणि हे सगळं दिल्यानंतर आपण परमेश्वराची सेवा भक्ती केली पाहिजे. परंतु आपण कुठेतरी कमी पडतोय. आणि म्हणून देवाच्या सन्निधानात असलेला मार्तंड आश्रमामध्ये राहत असताना, स्वामींच्या सन्निधानात राहत असताना देवाचं सन्निधान, देव दिसत आहेत, इतकं भाग्य कोणाचं आहे. पण तिथं देवाने त्या ठिकाणी नियम सांगितला मार्तंडाला की बाबा तू असं कर, तुझे 18 रोग जे आहेत ना ते आम्ही नाहीसे करून टाकू. पण तरीही मार्तंड करत नाही. मग गोसावे जे वेळी विजय केले ते वेळी तिची देवळात अंगणी उत्तरे पिंपळू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, चारनेर या ठिकाणी. आणि पोहोचल्यानंतर उत्तर बाजूला एक पिंपळाचं झाड आहे. त्या पिंपळाच्या झाडाकडे पोहोचलेले आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना त्या ठिकाणी आसन झालेलं आहे. स्वामी त्या ठिकाणी बसलेले आहेत, विराजमान झालेले आहेत. अखंड विनंती, बाईसानं विनंती केलेली आहे देवाला. आजच केली असं नाही, बऱ्याच दिवसापासून विनंती करते, अखंड विनंती करते. कारण जीवाला आहे ना जास्तीत जास्त आपल्या संबंधियाची काळजी असते. धांदूल मोक्षाची कथा ऐकली का? त्याला असं वाटतं आपण मोक्षाला गेलो का की आपले सगळे घरचे मोक्षाला जायला पाहिजे. अरे पण घरचे तुझं ऐकत नाही ना, म्हटलं तसं करत नाही ना, देवाचं करत नाही, तो काय ऐकतील ते? तो घरची घरी काम ऐकत नाहीत आणि ते तू देव करायला लागले त्याला देव करायला सांगशील, तो करणार आहे का? प्रत्येकाचा संस्कार वेगवेगळा असतो, प्रत्येकाचं संलग्न वेगवेगळं असतं. त्याला तुम्ही कितीही समजावून सांगा, तो आपल्यापेक्षा थोडंसं वाकडं चालणार. आणि वाकडं चाललं की वाकडं होणारच. पण कोणाच्या घरी वाकडं नाही. खूप क्वचित लोक असे असतात की ते साजात्य असतात, समजावून घेतात, त्यांचे ते संलग्न, त्यांचे ते कर्म साजात्य आहेत आणि म्हणून त्यांचं जमतं थोडस. पण बहुतेकांचं कर्म साजात्य नसतं. येणं केनं प्रकारे इकून तिकून कसं ना काही ना करून काहीतरी करून भांडणं करतातच, भांडे आदळतातच. का होतं असं? कर्म तुमचे तसे. एकमेकाचं ऋण तुमच्यावर आहे, ऋणानुबंध आहे तुमच्यावाला. एकमेकाचं ऋण फेडवावं लागतं तुम्हाला. एखादा व्यक्ती चांगला असला तरी एखादी व्यक्ती त्याला त्रास देते है ना. आणि एखादी व्यक्ती चांगली असली तरी एखादा व्यक्ती त्याला त्रास देतो. एक तर पत्नी त्रास देते किंवा पती त्रास देतो, किंवा मुलं त्रास देतात किंवा मुली त्रास देतात, किंवा शेजारी त्रास देतात किंवा भावकी त्रास देते. का होतं असं? ऋणानुबंध, कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. आणि तुम्ही देवाकडे येता, विडावा आता महाराज मला याच्यातून बाहेर काढ. अरे तू जोड ते भोगत आहेस, ते देवाला कशाला सांगतो की मला हे कर मला ते कर? देवाला हे सांग की महाराज मला तुमच्या श्रीचरणात घ्या, है ना. सर्व संघ परित्याग केल्यानंतर तुमच्या कर्माचा आणि तुमच्याला त्या ठिकाणी नाहीसा होऊन जातो. त्याग झाला की तुम्हाला शांती निर्माण होते. तुम्ही त्याग करत नाही ना, तुमच्यावर हे माझं ते माझं ते माझं ते माझं, त्याला देवा वाटत नाही म्हणून तुम्ही भांडणं करता, है ना. असंच आहे. आणि म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. कर्माच्या बाजूला होऊन आपण परमेश्वराचं ज्ञान ग्रहण करून सत्संग केला पाहिजे. सत्संगा म्हणजे शांती आहे मित्रांनो. सत्संगामध्ये माणूस सज्जन होतो. सत्संग तुम्ही ऐकलाच नाही, पाहिलाच नाही, केलाच नाही, आलेच नाही, घेतलंच नाही, दिलंच नाही, तुम्हाला काय माहिती होणार आहे? तुम्हाला तुमच्या परीनं तुमच्या संस्कारात तुम्हाला जेवढं माहिती तेवढं माहिती आहे. पण इतर समाजात जे चालू आहे किंवा त्यांचं काही नियम आहेत ते तुम्हाला माहिती आहे का नाही? जर वाचलं असेल कुठं तर थोडंफार माहिती असतं, आणि अनुभवल्यावर अजून जास्त माहिती होतं. ते वाचणार बी नाही, पाहणार बी नाही, तर काय माहित होईल तुम्हाला? वाचणं महत्वाचं आहे, म्हणून वाचन महत्वाचं आहे. माणसाला वाचन केलं पाहिजे, त्यामुळे आपल्याला विकास होतो, बुद्धीचा विकास होतो. ते काहीच जर नसलं तर आपला काही ना काहीतरी कुठेतरी पाय वेगळा पडून जातो. आणि म्हणून हा मार्तंड आहे, देवाजवळ आहे. देवाने सांगितलं की बाबा आम्ही सांगतो ते करा, आम्ही तुमचे रोग नाहीसे करून टाकूया. मग बाबा काही करीती, बाईसा देवाला बोलते, महाराज आपण कोणाला काही देता, कोणाला काही देता, कोणाला काही देता. आमचा मार्तंडाला तुम्ही काही देत नाही. आणि मार्तंड बाईसाचा भाषा होता, म्हणजे बाईसाला वाटलंच ना की आमचा भाषा आहे. तसं तुम्हाला वाटतच ना हे आमचे ते आमचे, हे आमचे ते आमचे.
तुम्हाला काही नाही झालं तरी म्हणे आमचे आमचे पाहुणे तर झाले. तुम्हाला बरं वाटतं, अभिमान असतो माणसाला. खरंय ना. मग तसं बाईसाला काय वाटायला लागलं की बा आता मार्तंडाला काही ना काहीतरी दिलं पाहिजे. आता मार्तंडाला द्यायला काय, देव असं काय राजा रंकासरी देवाजवळ. देव काय असं माणूसाचं तोंड बघून कामं नाही करत. काही माणसं तर तोंड बघून कामं करता. जर आपल्या लायकीच्या असतील, आपल्या लेवलच्या असतील तर त्यांच्यासोबत संबंध करता, है ना. आणि लायकीचे नाही, सगळे काही नाही, गरीब आहे तर त्याला विचारत नाही. खरं की नाही. आजपर्यंत एखादं सोयीसंमत तुम्हाला सांगतो, लायकी असेल, समान असेल तरच झालं. आता भेटत नाही म्हणून एखादी गरीबाची करायला लागतं. का बरं? नाही नाही, नाका डोळ्यात चांगली, सगळं व्यवस्थित आहे, नाही काही धन देऊ शकत नाही, नाही दिलं तर काही गरज नाही म्हणे. का? आता श्रीमंत झाले का ते? अहो, माणसं सगळे सारखेच असतात, धनाने कमी अधिक असतात, ते कर्मानुबंधीने असतात. माणसाला आकार महत्वाचा आहे, माणूस कसा याला महत्वाचा नाहीये. माणसाला सुसंस्कार महत्वाचा आहे. माणूस दिसायला चांगला असला म्हणून तो चांगला आहे असं नका समजू. खूप एखादे काही लोक चांगले दिसतात, खूप सगळं व्यवस्थित करतात, पण कधी काय करतील, कधी डाव हाणतील म्हणून काय मेळ लागतो का आपल्याला? आणि मग तुम्हाला असं वाटतं, अरे त्याच्या चेहऱ्यावर तर असं वाटतही नव्हतं की तो असा असेल का नाही. म्हणून स्वामींना दृष्टांत सांगितलं याच्यावर एक, की राणीचा पूत दिसतो असे, है ना. धरला तो चोर होता, लोकांचं लुटून त्या ठिकाणी तो हे करायचा. असं आहे. आणि राजाने त्याला खैरी बांधलेलं होतं, असा प्रकार होता. माणसं ओळखू येत नसतात, पण माणसं सहवासाने ओळखू येतात. सहवास करा तुम्ही, त्या व्यक्तीचा सगळा स्वभाव तुमच्या लक्षात येतो. 1-2 घंटे तुम्ही सोबत राहिले, तुम्हाला काय स्वभाव कळणार आहे, काय माहिती होणार आहे. तुम्ही सोबत राहता, पती पत्नी सोबत राहता, खूप दिवस राहिल्यानंतर तुम्हाला असं वाटलं का यांची सवय अशीच आहे. म्हणजे किती वर्षांनी माहिती झाली तुम्हाला, आणि आधी आधी नाही नाही व्यवस्थित आहे. मग आता दोष दिसायला लागले तुम्हाला त्यांचे. नाही नाही काही नाही हो, किती वर्ष झाले आम्ही ना यांचं हेच सहन करायला लागलो, दुसऱ्याला सांगायला लागतं. अहो, प्रत्येक माणसामध्ये गुण दोष असतात. आपल्यात नाही आहेत का? आपण का निर्गुण पुतळे आहेत का? काय करणार आहे मित्रांनो. आणि म्हणून आपण आपल्याला समजावून घेतलं पाहिजे. प्रत्येकाला चिपडा येतात, प्रत्येकाला सगळे गोष्टी आहेत. आणि म्हणून आपण कसं यातनं बाहेर निघायचं, यासाठी आपण सत्संग करणं खूप गरजेचं आहे. बाईसा सांगत आहे देवाला की महाराज तुम्ही मार्तंडाला काही देत नाही, कोणाला काही देता, कोणाला काही देता, आमच्या मार्तंडालाही काही देऊन टाका ना, असं बाईसा देवाला विनंती करत आहे. मग मार्तंडाची काहीच न करीती, मार्तंडाला काहीच दिलं नाही महाराज तुम्ही. ऐसे ते अखंड. अहो, देव तर सगळ्यांना देण्यासाठी त्या ठिकाणी सृष्टीची रचना केलेली आहे, पण देवाचं जो ऐकन त्याचं ना, देव द्यायला बसलेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पैठणला दौंडी फोकरली. काय दौंडी फोकरली की अरे तुम्ही या लवकर, इथं कैवल्य दानी आला असे, कैवल्य दान देणारा आलेला आहे, तुम्ही त्यांच्याकडून कैवल्य दान घ्या. एकही नाही आला. 7-8 ठिकाणी वाकडा होता, त्याने ऐकलं. म्हणे काय म्हणले, म्हणे कैवल्य दानी आले, कैवल्य दानी, कैवल्य दान पाहिजे का तुम्हाला. आणि मग तो आला, म्हणे ठीक आहे मी येतो. त्याला चालता येईना, तो आला. अशा वेळेसही स्वामी म्हणले नाही ना तुला चालता येत नाही, वाकडा आहे, मी तुला देत नाही म्हणले का, तरी द्यायला तयार आहे. आलं नाही कोणी, पण एक तरी आला ना. यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी नागदेवाचार्याला सांगितलं, जा आता असं सांगा की ढवळी दांडी पिवळी करू आला असे, कथलाचं सोनं करणारा आलाय, अशी दौंडी द्या म्हणे. आता गेले नागदेवाचार्य, पुन्हा दौंडी दिली. ऐका हो ऐका. धन्यवाद. हा
शेलकुडे ते दे. नाही राहू द्या. पण दुसऱ्या वेळेस नागदेव आचार्यांना दौंडी द्यायला सांगितले की जा म्हणे, कथलाचं सोनं करणारा आलेला आहे. आणि मग गेले त्या ठिकाणी. नागदेव आचार्य सूचना दिली, दौंडी दिली. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर अशी गर्दी आली ना, कारण आता कथलाचं सोनं करून घेणारा जर बाबा आलेला आहे म्हणल्यावर कोण घरी थांबणार आहे. कथील घेऊन लोक यायला लागले, म्हणे बाबा याचं सोनं करून द्या. सगळे स्वार्थी लोक आहेत. किती गर्दी जमा झाली, कैवल्य दानासाठी झाली का? हे महत्वाचं आहे की आपला स्वार्थ सोडून आपण परमार्थ केला पाहिजे. पण स्वार्थ इतका दडलेला आहे की तो स्वार्थ तो अर्थ करतो. त्याचा स्वार्थ इतका आहे की बस आर्थिक परिस्थिती आपली सुधारली पाहिजे इतका त्याच्यावाला स्वार्थ असतो. हेच आपल्याला कळत नाही. पण खरा स्वार्थ तो परमार्थ आपला पाहिजे, तेव्हा आपल्याला परमेश्वर प्राप्त होतो, नाही तर होणार नाही. मग बाईसा बोलत आहे देवाला. मार्तंड सुद्धा म्हणतो की आम्हाला काही देत नाहीत देव, आम्हाला काही दान द्या. मार्तंड सुद्धा म्हणतोय महाराज द्या ना काहीतरी. मग यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी काय म्हणतात? मार्तंडा गावान तुझा, मार्तंडा गावान तुझा भिक्षा करोनी. देवाने सांगितलं ठीक आहे मार्तंडा, तुला आम्ही काही दिलं नाही ना तर आम्ही देतो तुला, पण आम्ही सांगतो ते करा. जा गावामध्ये जा आणि गावामध्ये जाऊन भिक्षा मागा. आणि ती भिक्षा इथं आणा आणि 18 घास आम्हाला द्या संपादा. तुमचं आम्ही खाल्ल्यामुळे तुमचे रोग आम्ही बरे करणार आहोत. पण बघा ना तुम्ही, लोक खाण्यावर जास्त भर असतो लोकांचा, खाऊ घालण्यावर. बाबा हे खा, बाबा ते खा. मी तुम्हाला काल सांगितलं काही लोक खाऊ तर घालतच नाहीत, पण मेल्यावर खाऊ घालतात. दसक्रिया मग त्याचं कोणी खात नाही, तिकडच खाऊ घाल म्हणता कोणाला है ना. मग ते कशाने मेलेलं असतं. आणि आत्मघात नाही तर परघात काय ना काहीतरी कोण खात यांचं. ज्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी चालून संधी आलेली आहे त्यावेळेस आपण खाऊ घालत नाही, आणि मग अशा वेळेस तुमचं कोण खाईल. आणि म्हणून आपल्याला ते कळालं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे. मग देव म्हणतात जा मार्तंडा भिक्षा मागून आणा आणि आम्हाला 18 घास इथं संपादा आम्हाला द्या. आणि तुमच्यावाले रोग आहेत ना 18 रोग, या पिंपळाला बांधून टाकू आम्ही, नासून टाकू. आता मार्तंडाला वाटलं बरं झालं, आपण काय करू भिक्षा मागायची आणि भिक्षा मागितल्यानंतर 18 घास देवाला आणून द्यायची. आपले 18 रोग नाहीसे झाले. तुम्हाला जीवनामध्ये किती रोग येतात बघा जरा 12 महिन्यामध्ये. कधी ताप येते, कधी थंडी येते, काहीतरी होते, केस्तूर निघतो, पुन्हा बायपास होते, काही ना काहीतरी चालूच आहे तुमचं. वर्षात असा एखादा माणूस नाही की तो दवाखान्यात गेला नाही. उतर अवस्थेत तो उतरूनच जातो, आणि उतरूनच जातो आणि तो उतरूनच निघून जातो, कायमचा निघून जातो. काय असा प्रकार. मग आता देव म्हणतात जा मार्तंडा तुम्ही भिक्षा मागून आणा आम्हाला द्या. गेला मार्तंड, दंडवत घातले महाराजांना. नियम सांगितलाय बघा, भिक्षा मागा बरं का, नाही ते एकाच घरी मागतात. काय सगळ्याकडे मागा आणि कोणाच्या घरी थांबू नका. नियम सांगितला, पण नियमाचं पालन हा जीव करतच नाही, नखरेच करतो.
नखरे केल्यावर तुमचं काय फिटणार आहे, तुमचं काय नाचणार आहे? मग श्रीचरणा लागले मग श्रीचरणाला लागले गेले. मग आपुलेनी श्रीकरी गोसावी धोळीची गाठी दिसलिया. मग आपुलेने श्रीकरे गोसावी जोडीशी गाठी दिल्या. सर्वात ना श्री चक्रधर स्वामींनी गाठी मारल्या झोळीला आणि मार्तंडाला झोळी दिली. श्रीकरे गोळी दिसली श्रीकरा झोळी दिली, घ्या. ते गावांतून गेले गेले गावामध्ये भिक्षा मागायला गेले. ते आपुले मामीच्या घरा गेले. पंचवास आहे ना, मामी मावसा आत्या काका हे सगळेच बघतो तो, सगळे मोक्षाला गेले पाहिजे असा प्रकार आहे. हा जीवाचा गेला मामीच्या घरी. ती पाय आता मामीच्या घरी गेल्यावर मामीला त्याचा आदर सत्कार करणंच आहे. नाही केला तर पुन्हा बोलणे खावं लागते मामाचे किंवा अजून कोणा संबंधीचे. तशी मामी चांगलीच होती. गेले त्या ठिकाणी आणि त्याची त्या ठिकाणी मामी होती. मग आता देवाने नियम सांगितलं होता, कोणाच्या घरी जायचं नाही, संबंधीच्या घरी जायचं नाही, एकी भिक्षा करायची नाही आणि लवकर भिक्षा आणून आम्हाला भिक्षा द्यायची. हा देवाला वाट बघायला लावतोय, भिक्षा घेऊन येईना, जेवायचा टाइम झाला तरी मिळ नाही. देवाकडे जेवायची वाट बघू राहिले. गेला गावामध्ये, गेला मामीच्या घरी. मग ती पाय धुतले आता मामीच्या घरी गेल्यामुळे मामीने चांगले पाय घे व्यवस्थित धुवून काढले. उठिले आता पाय घे धुवून काय लगे उठणं गिटणं लगे मस्त पैकी स्नान गिनन. आता देवासोबत असल्यामुळे जास्त मान. देवाचा शिष्य आहे ना, देवाच्या जवळचा आहे ना. मामीला माहित होतं की देवाच्या जवळचा आहे, देवाचा शिष्य आहे. मग मामीनं पाय धुतले, उठणं केलं, पाणी ठेवलं गरम. नाव घालतात ना, एखादी आपली कोणी आली ना की नाव घालतात लोक. 8-2-4 भांडे 2-4 जणी तिला नाव घालायला असतात. तसं याच्यावर थाट खरंच नाही. आता तर कोणी नाव घाला ना, कोणी बोलवा ना, कोणी पाठ सोळा ना, घालतं का कोणी नाव? कोणी ते लावा ना खोबऱ्याचं तेल, कोणी उठी ना, टाळू माखी ना. आता काय ऑलरेडी आलं की काय मी टाळू माखायचं रेडीमेड. काय सांगता जीवनामध्ये काय काय नवीन निघायला लागला. आणि मग काय झालेलं आहे, त्या ठिकाणी गेला, स्नान वगैरे केलं आणि पलंग होता आणि पलंग असं झोपला मार्तंड. आता आंघोळ केली होती, पायी पायी देवासोबत चालत होता, थकला होता. त्याच्यामध्ये स्नान केलं, मामीनं पाय धुतले आणि मग आंघोळ केला. डोळा लागला तर बराच उशिरा उघडला, झोपला सणा. मग आता भिक्षा मागायची ना, भिक्षा मागून देवाला द्यायची. पण हा झोपला ना भाऊ. मग भिक्षाचा वेळ झाला, पण मामी मला भिक्षाला जावं लागतं, मला भिक्षा करून आणतो म्हणे मी लवकर. मामी मामी म्हणे जाऊ दे तिकडे, तुमच्याकडे काय म्हणे, काही भात गीत आहे का म्हणे थोडसा. बाबाला काय कळतं म्हणे कोणाच्या घरून आणणार. मग आता काय म्हणते मामी, वा वा भात नाही आज कस काय आहे ना म्हणे आपल्याकडे भात काही. मामी ना अंगाला लावला म्हणे देव आले काय. नाही म्हणे देव घेऊन नाही आले. म्हणे देवाने सांगितलं नाही की आम्ही आलोत असं सांगू नका. मामीला सांगायला लागेल, देवाने सांगितलंय देव आलेत असं सांगू नका. मग मामीला कळून गेलं ना देव आले म्हणून. मग तरी घेऊन जा बरं मग लवकर. मामीनं मस्त पैकी तो भात शिजवला होता, तो भात आणला आणि त्या ठिकाणी आपल्या झोळीत भरला. आणि काय करायचं म्हणजे एवढा भात. मार्तंड काय म्हणतो, तुम्ही काही म्हणू नका, काही विचारू नका पुढचं. फक्त आम्ही सांगितलं तेवढं करा. भात आणा बांधून डोळीमध्ये भरपूर, कारण तिकडे मार्ग आहे ना, दिंडी निघालेली देवाला. त्या ठिकाणी आपल्याला हे द्यायचंय, भोजन द्यायचंय, 18 घास संपादायचे. आणि तिथं बसलेले सगळे पिंपळाच्या झाडाखाली. आणि त्या पिंपळाच्या झाडाला देव म्हणले, जर तू 18 घास आणशील भिक्षा मागून तर आम्ही तुमच्यावाले लोक या पिंपळाच्या झाडाला बांधून टाकू.
मग ते म्हणले काय म्हटलं? ना सांगा नका नाही सांगा ना म्हणे नेमकं काय करणार आहात तुम्ही? काही गोसावी विजय केली होते काही देव आलेत काय? मार्तंडे म्हणले मग मार्तंड काय म्हणतो? ना होय ना हो नाही हो म्हणजे हो बी नाही न हो बी नाही नाही बी नाही. ते मामीनं समजून घेतलं देव आले. मामीनं चांगला भात बांधला भरपूर मार्गाच्या उपयोगात जाईल. मग ते म्हणले काय म्हटलं? कटकट भात करा अरे कटकट भास्करा मार्तंडा आधी सांगितलं असतं तर चांगला भातापेक्षा दुसरं काही तयार केलं असतं देवासाठी. व्यवस्थित स्वयंपाक केला असता. मग सकाळी सांगत येते म्हणले का आणि जर तू सकाळी सांगितलं असतं आल्या आल्या की देव आलेले आहेत तर मी तुला चांगली स्वयंपाक करून दिला असता देवासाठी मी घेऊन आले असते. पण देवाने भिक्षा मागायला सांगितलेली आहे ना स्वयंपाक नाही. देवासाठी तर कोणी घेऊन येणार आहे. आणि म्हणून मार्तंडाला त्या ठिकाणी आम्ही म्हणते की बाबा कटकट झाली रे मार्तंडा सकाळी जरा लवकर सांगितलं असं मी स्वयंपाक करून दिला असता. मग तरी मी गोसाव्यान कारणे उभारून पदविती देवासाठी मी चांगला उपहार केला असता. चांगली कढी केली असती भात केला असता खीर केली असते आणि चांगला देवाला उपहार केला असता मी. असंही मामी सुसंस्कारी आहे. मग मार्तंडे म्हणले मार्तंड काय म्हणतो? नाही नाही म्हणे तसं काही नाही म्हणे आमच्या देवाच्या ठिकाणी तसं काही नाही. द्या नाही द्या विचारा नका विचारू काही टेन्शन नाही म्हणे आम्हाला. आमचे देव कधी काही म्हणत नाही. मग ना तरी त्या म्हणजे गोसाव्यान बाकी काही न तसं लगे आमच्या देवाला काही लागत नाही. तुम्ही फक्त भात बांधा म्हणलं होतं. तुम्ही भातू आणा आणा लवकर बरं भात. मग ते भातू रांधिला भात मामीनं त्या ठिकाणी भात रांधला भात बांधून त्या ठिकाणी दिला. गोळी भरली जोडी भरून दिली. आता एकाच घरची जोडी. आता भिक्षा मागितल्यावर बऱ्याच घरची भाजी वेगळी येऊन जाते. कोणाची भेंडी येते कोणाची गवार येते कोणाचं वरण येतं कोणाचं काही येतं कोणाचं काही येतं. या भाऊनं एकाच घरचा भात बांधून घेतला आणि मामीचाच भात बांधला चालला म्हणे महाराज भिक्षा मागून आलो. मग गोसाव्यान भक्ती घेऊन आले आले देवाजवळ घेऊन आले. गोसाव्यान भक्ती दृष्टभूत जोळी केली आता आल्यानंतर देवाला जोडी दाखवतात. कारण त्यामध्ये जे रस्तम आहेत ते बाजूला होतात ते अपवित्र असेल तर पवित्र होते आणि म्हणून देवाला जोडी दाखवण्यासाठी मार्तंड घेऊन गेला. आणि महाराज हे बघा भिक्षा आणली दृष्टपूत करा आणि घेऊन गेला. गोसावी श्रीकडे घेऊन येऊन केली देवाने बघितलं अरे मार्तंडा भिक्षाच मागितली ना तुम्ही. मग सर्व देव म्हणले काय म्हणतात देव? मार्तंडा येती घरीचे अरे तर एकाच घरचं दिसत आहे म्हणजे सगळं भात एकीची घरीचा भात एकाच घरचा दिसत आहे. तुम्ही सगळ्या घरी भिक्षा मागितली नाही काय? मार्तंडे म्हणले मार्तंड काय म्हणतोय? राजी आता कोणाला खोटं बोलावं हे जीवाला कळत नाही. देवाला फिरवायची तयारी. गावी हा तसे देवाला फिरवता काही लोक बाबाला फिरवता काही लोक म्हणजे बाबा आम्ही जात नाही आणि बाबा गेले की सुरू वा रे वा आहे ना. तर इकडे नाही तर तिकडे नाही मनामध्ये लटकता मग कळून तुम्हाला कोणाला तुम्ही चालवताय है ना. देवालाही चालवता आणि गोडलाही चालवता लोक नाही ना म्हणजे बाबा आमचं लय पक्क काम असतं असं असा प्रकार आहे. तसं देवासोबत मार्तंड खोटं बोलायला लागला. बाबा एका घरचा भात नाही म्हणे सगळ्या गावातून भिक्षा मागून आणली. हा सारखाच भात दिसतोय म्हणे काही बदल दिसत नाही भातात. सगळीकडे काही एक सारखे तांदूळ आहेत काय? तुमच्या घरी नाही का काही कोणाच्या घरी राशनचे कोणाच्या घरी विकतचे कोणाच्या घरी काय ते बासमतीचे वेगवेगळा भात असतो माहिती ना. आता एकाच घरचा आणि एक सारखाच भात पण देवाला सफाई देतो तसा आपण देवाला सफाई देतो. महाराज मी इतकं करतो तुमच्यासाठी आणि मला कधी पावता मी 3ला उठतो इतक्या पदयात्रा करतो पंक्ती घालतो बाबा लोकांना जेवू घालतो मला कधी काय करता मला तुम्ही काहीच देत नाही. देवासोबत भांडतो हा पाहिलं का काय करतो काय ना. उठलं तर 9 दिवस 3ला उठतो नवीन नवरात्रात नंतर दंडवत देवा काम झालं तर संपला विषय.
आहे ना. आपल्याला देव कधी आठवतो जेव्हा ताप आला, थंडी ताप आली, बस देवाकडे लगेच विडा गिडा हार फुल. आणि लोक म्हणतात आज कस काय आले, नाही पोराला जरा ताप आली म्हणून विडा घेऊन आली होती. असं म्हणजे तुम्ही तापासाठी विडा लावतो वाटतं, बिगर तापाचा विडाच लावत नाही कोणी. पाहिलं ना, अंगारा सुद्धा लावायचं तर लोक असं फुकट लावत नाही, नीट होऊ दे ताप. खरंय की नाही. म्हणजे निस्वार्थ सेवा हे काही नाही की देवा आहे ना मला तू पाहिजे बाकी काही पाहिजे नाही. अहो आईला सांगावं लागत नाही की पोराला भूक लागली, आई बरोबर खाऊ घालते ना. पण हेच मागून घेतलं आहे ना, देवाला कळतच नाही कसं काय की माझ्या पोराला काय लागतं. तसा प्रकार आहे. मग काय म्हणतोय मार्तंड देवाला सांगतोय म्हणे बाबा सगळ्या घरी पांढराच भात होता, सगळ्यांनी भातच वाढला. गावात एकच पेव. पेव म्हणजे पूर्वी लोक धान्य ठेवण्यासाठी पेव असायची जमिनीत, आणि ते पेव काढल्यावर त्या ठिकाणी पेव सगळ्याच्या घरी म्हणजे ज्याचं असेल त्याच्या घरी ते ठेवायचे. मग काय म्हणे महाराज म्हणे एकच पेव निघाला आणि सगळ्यांना धान्य तीच वाटून दिलं. सारखं जो नळे म्हणजे सारखाच भात सगळ्याच्या घरी शिजला. अवघ्या गावात तू अवघ्या घरी सारिखाचे भातू. सफाई कसं होतं बघा. मामी आल्यावर कसं होईना ना, मामीनं सांगितलं आमच्या घरचा भात होता. मग पण तरी मी इतका तुम्हाला सांगतो सफाई देतो की उघडच पडू देत नाही भाऊ. बाबा व्यवस्थित सगळ्या घरी एकच पेव निघला होता. मी सगळ्याच्या घरी रिक्षा मागून आलो आणि तुम्हाला आता ही जोडी दाखवते. आणि तिकडे नाहून धुवून उठणं लावून मस्त पलंगावर झोपून वेळ झाल्यावर आलाय आणि एकाच घरचं घेऊन आलाय. ते मामेला म्हणतो चांगली बांधा जरा जोडी करावर लवकर भात. आणि देवाला सांगतो मी रिक्षा मागून आलो. या उपरी बाईसा बोलिले. काय म्हटलं बाईसा ना काय आता करताय तुम्ही. याची काही तर माय बहीण आहे कोणी. आता बाईसाला काय माहिती याची कोणी मामी याची माय बहीण कोणी आहे का म्हणे या गावात की त्याला त्या ठिकाणी बांधून दे. आता बाईसा कोणाची बाजू घेते, मार्तंडाची. आपल्या आपल्या संबंधाचा आपल्याला अभिमान असतो म्हणून आपण बघत असतो अरे हे तर आपलेच आहे. खरं की नाही. मग अशा प्रकारे देवाला बाईसा म्हणते बाबा आपलं काही मार्तंडाचं कोण आहे या गावामध्ये. मग बापुडे उदास भिक्षा करीते. उदास म्हणजे घरनं निवडून भिक्षा केलेली गावा आमच्या मार्तंडाने. घर निवडीत केली नाही. अशी गल्ली लागली देवाने सांगितलं ना की गल्ली लागली की भिक्षा चालू करायची. घर निवडायचं नाही हे मोठं आहे हे छोटं आहे हे गरीबाचं आहे की नाही. म्हणून उदास भिक्षा केलेली मार्तंडाने. आणि तुम्ही म्हणता की बस मार्तंडाने भिक्षा व्यवस्थित केली नाही एकाच घरी केली. आता देव आहे ते सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा अंतर्यामी येतो. आता अंतर्यामी जो आहे सर्वज्ञ जो आहे तो ईश्वर आहे त्यालाही आपण चेक देतो. बुद्धिबळ ठेवलं का कधी. चेक म्हणजे राजाला चेक दिला जातो. चेक अँड पॅक असं म्हटलं जातं. कारण राजाला हलायला जागा ठेवत नाही. असं हे जीव आहेत काही ना काहीतरी कुठाने करतीलच है ना. आणि हे नाही सांगितलं का ते करतील. लक्ष्मी नाही बसायला सांगितलं का तर राशी बसवतील. राशी नाही म्हणलं तिसरं काहीतरी करतील. काही ना काहीतरी कुठाने करतीलच. जर नाही झालं ते हिच्यावर जर नाही काढेल नाग तर ते दुसरंच काहीतरी करतील. काही ना काहीतरी येणं केलं प्रकारे त्या ठिकाणी मिश्र भक्ती करतीलच. असा प्रकार आज्ञापालन करत नाही. आणि आज्ञापालन न केल्यामुळं पतिव्रतेच्या दृष्टांताप्रमाणे न राहिल्यामुळं आपला विचार होऊन जातो. आणि विचार झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी शेवटपर्यंत टिकत नाही. स्त्री तरी टिकते का विचार केल्यानंतर ती टिकत नाही. शेवटपर्यंत ती प्रपंचही करू शकत नाही संसारही करू शकत नाही. तसा प्रकार आहे. म्हणून देवाचं ऐकल्याशिवाय देवाची आज्ञा पालन केल्याशिवाय मोक्ष कसा होणार आहे. पण देवाला सफाई देतो. आणि बाईसा त्याच्याकडनं बाबा उदास भिक्षा करतो आमचा मार्तंड. मग देव म्हणले ठीक आहे काही हरकत नाही.
आता दाखवावंच लागन बाईसालाई. मग चौकीने मांगिली कडोनी टाक मीठ भाजी ऐसे घेऊन आली. आता तितक्यामध्ये ताक मीठ घेऊन मामी आली. आता बरं आहे का? आता मामी आली पिंपळा खाली देव थांबलेले आणि मामी पोहोचली. मामा आपलं मारताना तिथं बसली झोळी घेऊन देवाला दाखवली. त्यांचं तेच चालू आहे अजून. तितक्यात मामी आली. आता मारतन म्हणतोय मामी काय सांगते मामी. बरं का मामीला काहीच कळना. आता मामी भावातच होती. देव आले देव आले. देवा आधी सांगायचं होतं ना मारताना जो चांगला स्वयंपाक कोण आणला असता. भातच पाठवला म्हणजे मी निसता टाकलं मागणं सांगून भारत चुपचाप बाईचा जवळच. देव म्हणतात बाई काय म्हणते मामी. उदास भिक्षा करतोय तुमचा मारतन. सगळ्या गावात भिक्षा मागून आलाय. मामी तर म्हणते मीच का थोडं मागून दिले. किती हुशार आहे ना आपला मारतन. असं जीवाचं कष्ट नकोच है ना. अहो कष्टाशिवाय काही भेटत नाही. घरी तरी भेटत का. पलंगाच्या खाली उतरावं लागतं तोंड धुवावं लागतं लाळ पुसावं लागती मग चहा भेटतो. हा नाही तर काही जण म्हणतो आणा तोंड धुवा लाळ पुसा मग घ्या चहा. खरंय ना. तोंड सुद्धा धुवा वाटत नाही काही लोकांना. तसेच इतकी आळशी तर काय सुधारणा होणार काय प्रगती होणार तुमच्यामध्ये. मामी आली दंडवत घातले देवाला. श्रीचरणाला लागली. बसली स्वामींच्या समोर. देव काय म्हणतात बाई भरपूर डाळ लागली भात तुम्ही. चांगल्या वेळेत तुमचा भात आला. आम्ही जेवायला बसायचं तुमचा भात आला. आता काय म्हणते मामी कशाचा भात म्हणे बाबा. जर माहिती असतं चांगला स्वयंपाक पाठवला असता. मारतन सांगत नव्हता आपण आले म्हणून. मनोनी मागील अवघे सांगितले जी जी मारतनाला. आल्यावर मी पाय धुतले उठणे केले गरम पाणी केले. मारतंडाला स्नान घातले. मारतंड मस्त झोपला आणि भिक्षाची वेळ झाल्यावर उठला. आणि उठल्यावर मग म्हणतो मामी भिक्षा मागायची होती. मग म्हणे टाइम झाला म्हणे एक काम करा भाताचं गठुडं बांधा आणि भात भरपूर द्या. मी विचारलं म्हणे भात कशाला पाहिजे. तुम्ही जास्त विचारू नका तुम्ही तुमचं बांधा आमच्या जवळ द्या. आणि घेऊन आणला म्हणे. हा मामीनं सगळं देवाजवळ सांगितलं. आणि मग देवाकडे बघ. देवानी बाईसाकडे बघितलं. बाई तुमचा मार्ग उदास भिक्षा करतो. संबंध याच्या घरी जात नाही. बाई शांत एक नाही दोन नाही. चोर सापडला ना की चोराला बोलताच येत नाही. काय बोलतो तरी सफाई द्यायच्या नादी असतात. सापडल्यावर सुद्धा नाही काळी घेईन असा खाली रेषा मारीन. मो लक्ष नव्हतं. यांच्यामुळे झालं एखादं ढकलून दे असा जीव आहे. पहा तुमच्याकडून काही चुकलं ना आणि तिकडं जर तुम्ही कोणी काही बोललं आणि तुमच्या वरतून खाली पडलं. माझ्याकडून पळतच नव्हतं म्हणे मात बोलली. अरे वा. आता हिचं बोलणं आणि हिचं करणं काही आहे का. पण नाव तिच्यावर म्हणजे माझ्याकडून होतच नव्हतं. हे मला बोलायला यांना कोणी सांगितलं होतं. यांच्याकडूनच झालं म्हणून झाली सुरुवात. असं जीवाचं जीव मान्यच करत नाही की माझं चुकलं म्हणून. प्रत्येक जीवाला असं वाटतं मी निर्मळ आहे मी मोठा आहे मी श्रीमंत आहे मीच चांगला आहे. सगळे असेच असं वाटायला लागतं. कधी आपण आपल्याला स्वतःला हे नव्हतं का की कधी आपण आपल्याला म्हणतो की माझं चुकलंय. कधीच नाही. जो मान्य करतो तो रस्त्यावर येतो आणि जो मान्य करतो तो रस्त्यावर येणारच नाही. पण मान्यता खूप महत्वाची आहे. आपण मान्य केलं पाहिजे की माझं चुकलेलं आहे तेव्हा मला माफ कर. म्हणून रोज आपण प्रायश्चित करत असतो. क्षमा करा महाराजा. रोज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मी किती पाप करतोय हे आपल्याला आपण मान्य केलं पाहिजे. मग काय म्हणतात देव
बाई आईचा ते मूर्ख तुमचा मार्तंड. हा तुमचा मार्तंड असा आहे मूर्ख. सांगितलंय तर करतो एक. मग असा प्रकार आहे. जर तुम्ही सांगितलेलं केलं तर मोक्ष का होणार नाही? बाईची घागरा बांधला. आता बाईचा अंगावर आलं, बाईचा आपला पदर खोसला पोरा दूध काढणी. आणि मग त्या पोराला म्हणजे मार्तंडाला सांगते, तुझ्यासाठी मी बाबावर उलटी झाले, बाबावर विरोधत होते, बाबाचा शब्द टाळत होते की बाबा आमच्या मार्तंडाला काही देत नाही, आणि तू तर चांगलंच केलंस, बाबांनी सांगितलंय पण तू केलंस. पुन्हा बाबाला सफाई द्यायला तयारच आहेस. मामी आलं म्हणून घडलं, मामी नसते आली तर तू सगळं खरंच होत. खरंय ना? असा प्रकार आहे. सर्वज्ञ म्हणितले. काय म्हणतात देव? बाई देवाने याला कशाला कोपता? याचे रोग न जावे. याचे रोग जावे याने असं जोडलंच नाही ना. आणि आम्ही उपाय सांगितला, जर त्यांनी जोडलं असतं, 18 घास आम्हाला अन्न इथं दिलं असतं तर आम्ही याचे रोग नाहीसे केले असते ना. पण यांनी घातले का? यांनी केलं का? आवयाचे दिवे अशी काय असं आहे जीवाचं. दुसरी कोणी दिवा लावून आणायचं तर लावणं होत नाही आपल्याला. तर तेल टाकून दिवा कधी लावा ना. आपण म्हणतो ना कधी कधी, काय दिवा लावणार तू, मला माहित नाही का? आता काय माहितीये, पण तो एक वाक्प्रचार आहे, काय दिवा लावशील तू, लय झेंडा लावणार आहे काय मोठा. आपण म्हणतो ना एखादा, लय झेंडा लावणार आहेस तू, चिप बस, चुपचाप चल माझ्यासोबत. नाही नाही मी इकडं जातो. कशाला जातो? असा प्रकार. मग प्राणी आपले प्राणी आपले हित नाही. प्राणी आपलं हित आणि अनहित सुद्धा जाणत नाही. आपलं हित काय आहे आपल्याला कळायला पाहिजे. देवाने सांगितलंय ना की 18 घास अन्न द्या काय, आणि ते जर तुम्ही दिलं की तुमच्या 18 दोष 18 रोग तुमच्या आम्ही नाहीसे करणार आहोत. तितकं सुद्धा नाही झालं. अहो नुसता एक रोग झाला कॅन्सर तर माणूस जिवंत राहत नाही. राहतो कसं म्हणत मग कित्येक प्रकारचे रोग आहेत का नाही. अनेक रोग आला होता, कोरोना रोग, त्याच्यात बरेच गेले, कोरून टाकले सगळे. आणि काही न कोरता कोरता वाचले, देवाला विडे ठेवले. महाराज वाचलो की तुझा विडे ठेवले महाराज म्हणे, आपला विडा वाचलो ना तुला म्हणजे तुझं सेवा दास्य करण. विडे ठेवले, सगळं झालं, अजून ते विडे फुटायचे बाकी आहेत, अजून अनुसरायचे बाकी आहेत. आणि अजून कोरोना आला आणि फुटला तर मग पुन्हा विडा. असे लोक विडा ठेवतात आणि म्हणतात पुढच्या वर्षी घेणार आहे, आणि पुढच्या वर्षी आले म्हणतात मी पुढच्या वर्षी म्हणलो होतो ना, या वर्षी थोडंच म्हणलो. पुन्हा पुढचं आले म्हणतात पुढच्या वर्षी म्हणलो होतं, ह्या वर्षी थोडंच म्हणलो होतो. अरे पुढच्या वर्षी तो निघूनही जातो, पुढे वरती निघून जातो, अनुसरायचं राहून जातं. अनुसरल्याचा देव सांगितला मित्रांनो. काय अनुसरले नाही तर देव नाही काय. या ड्रेस मध्येच शाळेत जावं लागतं. शाळेमध्ये जर विदाऊट ड्रेस मध्ये गेले ना तुम्ही तर काढून बघा तुमचे पोरं तुम्ही घातले असते ना शाळेत. बघा बुट नसले तरी आता वापस काढून द्यायला लागले ते. बुट सुट बुट कोट सगळं पाहिजे म्हणजे है ना. असं आमच्या देव तर तसं काहीच नाही. काय कसे का होईना पण आम्हाला शरण या, मरतानी का होईना, मरतानी लोक शरण येत नाही, मरतीन पण शरण येणार. काय अनुसरले याचे जीने मरणे ते ईश्वरा अभिनय. अनुसरल्याचा देवा. म्हणून हे तत्वज्ञान जाणल्यानंतर अनुसरलंच पाहिजे. अनुसरण काहीतरी करता तुम्ही हो का नाही. काय करतो आपण? फक्त कपडे चेंज करतो, अजून काय करतो? खरं अनुसरण त्याला म्हणतात की जो अनुसरतो ते मात्र मागं सरकत नाही, ते अनुसरण आहे. पण तुम्हाला नुसतं हे पण करणं होत नाही. एवढंही जर केलं तर त्या ठिकाणी आपल्या नरकापासून आपण वाचतो है ना. तसे का होईना आल्यानंतर कुठं दिसले तुम्ही तर न ओळखणारा माणूस तुम्हाला दंडवत करतो. या कपड्यात तुम्हाला कोणी दंडवत करणार आहे का? ओळखतं का तुम्हाला कोणी? तुमची माझी ओळख घ्या, पण इथं आले ओळख झाली ना बाबा दंडवत. कशामुळं? हा सिंबॉल आहे ना, हा देवाचा आहे.
आणि एकदा का आपल्याला सिम्बॉल लागला ना की बस आपण देवाचे झालो. हा, मग कमसे कम शेवटी तरी देवाचं व्हा, जेणेकरून परमेश्वर तुम्हाला नरकापासून तरी वाचेल. मग पदार्थ मी करीन नाही ती न करीत ही वाट. येथोनी म्हणितले ते करीते ती तरी तुमचे रोग दाढी. येथोनी म्हणितले ते जरी तुम्ही केले असते तरी तुमचे रोग आम्ही नाहीसे केले असते. आम्ही तुम्हाला एक रोग होऊ दिला नसता, तुमचे सगळे रोग नाहीसे केले असते. पण तुम्ही आम्ही सांगितलेलं केलं नाही ना. मग कसं, नियमाचं पालन केल्याशिवाय काही भेटत नाही मित्रांनो. प्रत्येक गोष्टीला नियम आहे, आणि तो नियम तुम्ही पाळणार नाही तर कसं होणार आहे. तुम्ही म्हणणार मी शाळेत जाणारच नाही आणि मला पास करा, तर कोण पास करणार आहे? तुला कोणी ओळखतच नाही, तुला नाव शाळात नाही, कसं ओळखणार तुम्हाला, कसं पास करणार तुम्हाला? आणि म्हणून हे सगळं करावं लागतं, केल्याशिवाय काहीच भेटत नाही. याच्यावरून ध्यानात घ्या. आपला रोग म्हणजे जन्मरूप चक्राचा जो रोग लागलाय आपल्याला, तो चक्रामध्ये आपण फसलेलो आहोत. तर परमेश्वराचं नामस्मरण केल्याशिवाय, नित्यविधी निमित्तविधी आचरण केल्याशिवाय हा रोग नासत नाही, आपली अविद्या नासत नाही. आणि म्हणून देवाला शरण जाऊन परमेश्वराचा नित्येक निमित्तेक विधी आचरावा लागतो. आणि तेव्हा कुठं ही अविद्या परमेश्वर नाचतो. तेही कधी नाचतो, तुम्ही योग्य झाल्यावर नाचतो. आणि त्याला योग्यता बनवावं लागते, पात्रता बनवावं लागते. तेव्हा कुठे आपण तिथपर्यंत पोहोचतो. योग्य झाले, तुम्ही टक्केवारी घेतली तर नोकरी लागते ना, फुकट नाही लागत. आजकाल तर साधारण नोकरीवाल्यांना साधारण टक्केवारी लोक विचारतही नाही. म्हणून योग्यता महत्वाची आहे. मग इथुले ही आपुले हिताहित नाही ना. इतकं सुद्धा हित आणि अनहित या जीवाला कळत नाही की आपलं हित काय आणि अनहित काय आहे. हित तरी कळायला पाहिजे ना. मग तरी ऐसे का होईल कसे याचे पायली सी काय येईल. फसावर दिला की पायली भर घ्यायची पूर्वीची पद्धत होती. जेवारी वाटायचे लोक, एक पायली दिली की दीडी, दुसऱ्या वर्षी दीड पायली द्यायची, अशी काही पद्धत होती. तुला तुझं सगळं, आम्ही तुला एवढं फसावर दिलं की आम्ही दीड पायली देणार आहे. तू एक पाऊल पुढे आला की आम्ही 10 पाऊल तुला पुढे येणारच न्यायला. पण तू एक पाऊल सरकायला तयार नाही, खाली उतरायला तयार नाही. माझ्याकडनं होत नाही ना, आता काय होणार आहे असं म्हणायला लागला. अरे तू म्हण ना, माझ्याकडनं होईल, मी करील आयशी हावही न बनले. अहो करीन असं म्हणतच नाही, नाटक तर करा. मी करील, मी घेईल, मी देवाचा होईल, संन्यास घेईल. नुसतं मन तर खरी, देव वाट बघतो ना. मी येईल म्हणल्यानंतर लोक वाट बघताना आले नाही. ती येतो म्हणले होते मला, आम्ही फोन केला होता, आले नाही. बघतो ना येईल म्हणला होता, नाही आले त्याचा प्रश्न आहे तो. पण हा वाट बघत होता ना त्यासाठी. तसं मी घेईल, मी येईल एवढं म्हणल्यानंतर ते वाट बघाल ना, का नाही? तेवढं तरी सुचिंतन तुमच्या देवाचं राहील ना. आणि मग एवढं तरी करा ना, मी येईल, मी करील, है ना. तर नुसतं भरील, मी भरील म्हणजे पाणीच भर फक्त घरी. पाणी सुटलं साठलं की पाणी भरायला चालले. जीवनभर पाणीच भरायचं, पाणी भरून मारायचं. जन्माला आला ह्याला पाणी भरून मेला, असंच प्रश्न आहे आपल्याला. मग आपण काय हालय थोडंच येतं. आपल्याला डोकं नाही का? आपल्याला जेव्हा डोकं यासाठी दिलेलं आहे, देव धर्म करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी. इतरांना देव धर्म करता येतो का बघा ना थोडस. कोणाला काय कळतं का? कोणालाच नाही कळत. फक्त बुद्धिमान माणूस आहे त्या माणसाला कळतं. आणि म्हणून बोध या जीवाला दिला जातो. परमेश्वर ज्ञान देतो तुम्हाला. ज्ञान दिल्यानंतर आपण ओळखलं पाहिजे आपल्याला देवाला, की बाबा इतक्या अनंत सृष्टीमधून आपल्याला एकदा परमेश्वराने ज्ञान दिलेलं आहे. आणि सृष्टीमध्ये एकदाच ज्ञान होतं, पुन्हा पुन्हा ज्ञान होत नाही. पुन्हा पुन्हा असा सत्संग घडणार नाही. काही लोकांना तर माहित नाही सत्संग काय. बस उठले की ते बरचे त्या ठिकाणी घासतात, त्या ठिकाणी कापतात, विकितात. हेच काम आहे काही लोकांना तर, का नाही? आणि हे बरोबर घेऊन जातात, खाता पिता उड्या मारतात, नालीत पडतात. हाय का काही त्यांच्यावर?
खाऊन पिऊन मरून त्या ठिकाणी पळून जाते उताना तिकडं, आणि बाप इकडे वाट बघतो, बायको इकडे वाट बघते. आहे का काही जिंदगीचं काही माणसाला? म्हणून जिंदगी कशी जगायची, जीवन कसं जगायचंय हे माणसाला कळालं पाहिजे, की आपण काय करत आहोत. सात्विक आणि सुखी जीवन जगण्यासाठी तरी देव धर्म करा, चिंतन करा. सात्विकता महत्वाची आहे आपल्या संसारामध्ये सुद्धा. सदा चिडचिड 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 काय करायचं? एवढा मोठा बांगला असून जर समजा चिडचिड करत असाल तुम्ही तर सुखच नाही त्याच्यामध्ये. गाडी आहे, घोडी आहे, सगळा पैसा आहे, धन आहे, दौलत आहे, पण सुखच नाही तुम्हाला. काय अर्थ आहे त्याला? सुख पाहिजे, बाजऱ्याची भाकर ठेसाही खाल्ला ना मस्त आहे. शेतामध्ये मस्त पैकी आऊत आणता आवता माग आपली पत्नी असती तर त्या ठिकाणी आऊत आणत असतो, बाजऱ्याची भाकर ठेसा खात असतो. ते सुख आहे मित्रांनो. याला म्हणतात सुख. तुम्हाला सुख सुद्धा नाही ना सगळं असून सुद्धा. म्हणून ते सुख कशाने मिळतं? जीवन बनवावं लागतं, स्वतःचं चित्र बनवावं लागतं स्वतःच. म्हणून सत्संग करावं लागतो, आपल्या माणसांना आकार द्यावा लागतो. म्हणून आपल्या पोरांना पोरींना आपण शिकवत असतो, दंडोत घाल, आता हे कर, आता ते कर. आणि तुम्ही जर असं त्यांना काही शिकवलं नाही ना, बस ते काहीच करणार नाही. असा प्रकार. संस्कार द्या, घडवा त्यांना. नुसतं तुम्ही या घरातून त्या घरात गेले आणि तुम्ही जर मान भाव असले, तुम्ही सांगत असता या आमचे मान भाव लोक आहे, तुम्हाला तेवढं याद राहिलं. आमच्यात असं असतं तसं असतं, मग तिकडे इकडं सांगत असतं की नाही. आणि ते तुम्ही काहीच नाही ठेवलं, तुम्ही तिकडं सांगणारच नाही, इकडं भरणार. संस्कार महत्वाचे जीवन. असं देवाने शिक्षा पण केलं. आणि मागून काय म्हणले पुन्हा? मार्तंडा अजून वेळ गेली नाही, अजून भिक्षा घेऊन येता का? भिक्षा घेऊन या, जा गावात डबल भिक्षा मागून या आमच्यासाठी. आणि आता व्यवस्थित मागा जरा, एवढी भिक्षा मागू नका. जा भिक्षा घेऊन या, पुन्हा 18 घास द्या, आम्ही तुमच्यावर रोग नाहीसे करू. पण त्या मार्तंडाने पुन्हा खाली मान केली आणि खाली भोईला रेषा मारून बसला. पण पुन्हा जोडी घेऊन भिक्षाला गेला नाही, देवाला आणून दिली. देवाने तरीही दया केली, कृपा केली ना. देव माफ करतायत ना. जा बाबा तू आता तरी भिक्षा करून ये, अजून वेळ गेली नाही, तुला आम्ही तुझ्या या रोगापासून मुक्त करतो. काय करतात? माणसाची वेळ निघून गेल्यावर माणसाला वाटायला लागतं की आपण केलं असतं तर बरं झालं असतं. वेळ निघून गेली असते तेव्हा मित्रांनो, काही अर्थ नाही राहत. पण वेळ जायच्या आधी आपल्याला आपण बनवायचा प्रयत्न करा. वेळ निघून गेल्यावर कोणी विचारत नाही बरं. कोण विचारतं मित्रांनो? आजकाल तर कोणीच कोणाला विचारत नाही. 7-8 महिने त्या ठिकाणी वाटतं थोडस, नंतर तर विसरही पडतो की आमचे कोणी होते. पहिलं ना विसर सुद्धा पडतो लोकांना, ते त्यांच्या धुंदीमध्ये असतात. मित्रांनो, थोडंफार आपला विचार करा, जीवनाचा विचार करा, परमेश्वराचा विचार करा, थोडस चिंतन करा, थोडासा वेळ आपल्यासाठी द्या. इतरासाठी इतकं मरमर 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 मरताय तुम्ही, शेवटी इतकं केलं तर मरूच तर ठेस लागून पडे, तोंडावर पडे तरी सुद्धा तेच. थोडंफार आपलाही विचार करा, आपल्यासाठी चिंतन करा, परमेश्वराचं चिंतन करा. थोडीशी सात्विकता जीवनामध्ये महत्वाची आहे, शांतता महत्वाची आहे. 10 मिनिटं सुद्धा आपल्याला बसायला वेळ नसतो. देवाजवळ बसून आपण 10 मिनिटं अगरबत्ती लावून आरती वगैरे करून आपण जाऊ शकत नाही कुठं. पण ते सुद्धा काही लोक करत नाही. केलं तर फक्त असं करतात, जय देवा तुलाही उरले. काही लोक तर तेही नाही, घरात देवाला बी नाही काही लोकांच्या. आमचे लोक म्हणजे झाल्याशिवाय आणि देवाला दाखवल्याशिवाय खातही नाही. हा संस्कार आहे जीवाचा. ह्या संप्रदायाने, महानुभाव संप्रदायाने तुम्हाला लावलेला संस्कार आहे. काय अजूनही तो चालत आला, उपार दाखवल्याशिवाय अजून कोणीच खात नाही. पण एखादा असतोच आहे ना, वारभर लवकर उपार दाखवायच राहिला, त्याला उपार दाखवायचं नाही करणार. मग कोण दाखवा लवकर. भाकरी कोरड्यास करते ना मी, तुम्ही दाखवा. पिंकी कुठे गेले? तिला दाखवलं ती बाहेर गोट्या करते.
अरे काय करावं आता, मग आता उपार दाखवल्याशिवाय जमत नाही. मग तसंच खाल्लं की घरी लगेच तात्याला, पहा तुमच्या घरचे असाच खातो उपार न दाखवता, म्हणून खाता येत नाही. मग इकून तिकून कसं तरी ताट आणतो, वाटी आणतो, वरण भरतो, भाजी भरतो, भात भरतो, आणि ती मग सांगते पुन्हा बघा अगरबत्ती घ्या तिथली, अगरबत्ती लावा देवाला आणि 5 दंडवत घाला, देवाला घास मोडा, नाही तर बस असं करताना लगेच घेऊन येतात. 5 दंडवत घातल्याशिवाय यायचं नाही. आता विचारी स्वयंपाक करत असते नाही सांगते हे जातो भाऊ, आता याला उपार दाखवायचंच नाही ना, पण काय करता, न दाखवून असं खावं तर पुन्हा बोलणे खावं लागतील ना. जातो त्या ठिकाणी कसं तरी संकल्प सोडतो, अगरबत्ती लावतो, ती डब्बी सापडत नाही. मग काय करतो, ती अगरबत्ती घेऊन येतो, चुलीत घालतो. डब्बी लवकर सापडत नाही, जीवनात काय अवघड आहे. डबे इकडे तिकडे ठेवले तरी टायमाला सापडणार आहे ना. म्हणजे चांगल्या कामाला डब्या सापडत नाही, पण काड्या लावायला डब्या सापडत. एखाद्याची चुगली करायची, एखाद्याचं काय करायचं की पेटून काढली, अशा काड्या लावायला इतक्या काड्या सापडतात ना की विचारूच नका. एकावर एक काडी टाकायच्या मागं, तो असा हा अशी, ती तशी, ह्या अशी, बस 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 काड्याच काड्या सगळ्या. अगरबत्ती आणली, चुलीत घातली, लावली, पट्ट्या तिथंच बसला, पण दंडवत घातले नाही. मग पत्नी म्हणते दंडवत घातले का, इतका वेळ उगाच लागला काय, उपार दाखवून दंडवत घातले म्हणजे. आणि घरचीनं म्हटलं पिंकीला, दंडवत घालतात की नाही पप्पा बघून घे. पप्पाला बघण्यासाठी पिंकी उभाच होती. म्हणे आई पप्पाने दंडवत घातलेच नाही. म्हणे बघा तुम्ही म्हणताना आम्ही दंडवत घातले, मी म्हणते घातले नाही. असा प्रकार आहे जीवनात. हे ना, माणूस फक्त 10 मिनिटं सुद्धा देवाला देतो. आपल्या संस्कारासाठी, आपल्या सात्विकतेसाठी तरी दिले पाहिजे का नाही. दंडवत घालून व्यवस्थित सात्विकपणा आला असता आणि मग भोजन केलं असतं, देवाचा तो उच्चिष्ट प्रसाद आपल्याला भेटला असता, पण तेही करत नाही. असा प्रकार आहे. म्हणून मार्तंडाला त्या ठिकाणी देव मार्तंडाचे रोग नाशणार होते, परंतु मार्तंडाने सांगितलं ते केलं नाही. पुन्हा देव म्हणतात हे बघा करता का, अजून जा भिक्षाला, आणि आम्हाला इथं भिक्षा संपदा, आम्हाला द्या घास द्या, 18 घास द्या. तसं आपल्या घरच्यांनी सांगितलं आपलं उपार दाखवायला, आणि आपण त्या ठिकाणी दाखवला, दंडवत घातले, आणि जर समजा जर आपण जर त्या ठिकाणी करत असू तर आपल्याला देव देणार नाही का, आपले रोग नाशणार नाही का. पण आपण करत नाही मित्रांनो. पण आजपासून तरी सावध राहा, करायचा प्रयत्न करा. केलं तर सगळं मिळेल, नाही तर काही भेटणार नाही. म्हणून देवाला क्षमा मागा की महाराज आजपासून मी करायला लागेल, देवधर्म करेल, आपल्या नियमांचं पालन करेल, वचनाचं पालन करेल. आजपर्यंत केलं नाही म्हणून देवाला माफी मागा. पतित पावन दीनदयाळ, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापियानी दया करी रे स्वामी. ज्या मनाने पाप कल्पिले, ते मन तुला दिले, दया करी रे स्वामी. जावाचे जना दुखविले, दिवाचा तुला दिली,
दया करी रे स्वामी देहाने हा कर्म कराया दास तुझा मी झालो पतित पावनो दीनदयाळ दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत